तर विस्कळीत झालेल्या व्यावसायिक गॅसचा फटका फक्त हॉटेल मालकालाच नव्हे तर मंत्री आणि आमदारांनाही बसतोय। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यातच मंत्रालयातलं कॅन्टीन बंद आहे अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। याच मुद्द्यावरून त्यांनी सरकारवरही टीका केली। तर गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे मुंबई महापालिकेचं कॅन्टीनही बंद होण्याची शक्यता आहे। महापालिकेतील कॅन्टीनमध्ये केवळ आजच्या दिवसापुरता गॅस सिलेंडर शिल्लक आहे। गॅसचा पुरवठा झाला नाही तर उद्या परवा पुढचे काही दिवस मुंबई महापालिकेचं कॅन्टीन हे बंद ठेवावं लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान आखाती युद्धामुळे बाधित झालेल्या गॅस पुरवठ्याचा परिणाम रेल्वेच्या केटरिंग सेवेवर झालेला आहे। आयआरसीटीसीच्या किचनमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। यामुळे आयआरसीटीसीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सेवेत बदल करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाला दिल्या गेल्या आहेत। कुर्ला, शिवडी, पनवेल, वलसाड, चेंबूर, बोरिवली आणि पवई या 7 ठिकाणी आयआरसीटीसीचे क्लस्टर किचन आहेत। या किचनमधून प्रवाशांना फक्त रेडी टू ईट असेच पदार्थ देण्यात आले आहेत। तर आयआरसीटीसीने या संदर्भात स्पष्टीकरण दिलं असून प्रवाशांना याचा कोणताही फटका बसणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। मुंबईच्या वेस्ट झोनमधले जितके काही कॅन्टीन आहेत ते सगळे बंद आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली, म्हणून आम्ही आलेलो आहोत शिवडीला, ज्या शिवडीला आयआरसीटीसीचं अशाच प्रकारचं एक कॅन्टीन आहे। आता इथे जे बघताय तुम्ही, या कॅन्टीनमध्ये म्हणजे याच जागी आयआरसीटीसीचं हे क्लस्टर कॅन्टीन आहे। इथून अनेक मोठमोठे अनेक महत्त्वाच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या सगळ्या ट्रेन्सला खाद्यपुरवठा केला जातो। इथेच ते ट्रेन्स जी आहे त्यामधलं खाद्य जे आहे ते बनतं, सामान बनतं। पण आज जर आपण पाहिलं तर हे जे कॅन्टीन आहे ते कॅन्टीन या ठिकाणी बंद आहे, यांचं किचन या ठिकाणी बंद आहे, कारण की या किचनमध्ये गॅस पुरवठा झाला नाही आहे असं त्या इथल्या कामगारांचं म्हणणं आहे। आपण जर पाहिलं तर इथे पूर्ण कॅन्टीन जे आहे ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सध्या गॅस पुरवठा न झाल्यामुळे, गॅस पुरवठा आतमध्ये होत नसल्यामुळे हे कॅन्टीन आज बंद आहे असं सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचं 1848 पासून सुरू असलेलं उपहारगृह म्हणजे पंचमपुरीवाला, या पंचमपुरी हॉटेलला देखील युद्धाची झळ बसली आहे। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा तुटवडा असल्यानं हॉटेलने थेट पोस्टर लावलंय, मेनू कार्डमध्ये असणारे सगळेच पदार्थ मिळणार नाहीत, गॅस पुरवठा बंद आहे असा आशय त्या पोस्टरवर पाहायला मिळतोय। या हॉटेलच्या मेनूमध्ये 78 प्रकारचे पदार्थ आहेत, पण सध्या फक्त पुरी भाजी आणि आमरस पुरी हे 2च पदार्थ त्यांच्याकडनं सुरू ठेवण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। इंधन तुटवड्यामुळे मुंबईतल्या फक्त हॉटेल्सनाच नव्हे तर बेकऱ्यांनाही फटका बसतोय। बेकरीमध्ये 2 दिवसाला किंवा जवळपास 3 सिलेंडर लागतात। आता सिलेंडरसाठी 25 दिवस वेटिंग आहे, त्यामुळे बेकरी व्यावसायिक चिंतेत आहेत। अनेक कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह हा बेकरीवर चालतो, त्यामुळे सरकारने इंधनाचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी बेकरी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। सध्याची परिस्थिती खराबच आहे। आज वर्कर बसून आहेत आणि आज सकाळपासून काही काम झालंय? काय नाही काम झालंय, सगळं बंद आहे। एलपीजी सिलेंडर येतोय का? एलपीजी सिलेंडर घेतो, पण आता तो आज आलाय का या आधी किती दिवस? अगोदर आलाय, 2-3 दिवसाला लागतो, 2 सिलेंडर लागतात। मग आता ते कालपासून आले? कालपासून आलेच नाहीत। पण आता कोळशावरची भट्टी बंद झाल्यामुळे आम्हाला जाम प्रॉब्लेम झालाय। डिझेल होती ती पण बंद झाली, आता एलपीजी वरती गॅसवरती बनवल्या, त्यात पण आता सर्व बंद झालंय। तर 2-3 दिवस तर आता पुढचे काय जातील न जातील त्याचा हे नाही, पण लोकांना जाम त्रास होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।